अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या स्वामी संदेशामध्ये आपण नवरात्री विशेष कुठल्या वस्तू घरामध्ये आणायला पाहिजेत आणि या वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच पाहिजे, तरच तुमच्या घरामध्ये 9 दिवस देवी स्थानबद्ध होईल, देवी प्रवेश करू शकेल. जर तुमच्या घरामध्ये ती वस्तूच नसेल तर मग देवीसुद्धा तुमच्या घरामध्ये आलेली पुन्हा जाऊ शकते. तर भक्तांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, कारण नवरात्री म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवीची नवरात्रीमध्ये सेवा करायची असते. कुलधर्म कुलाचार केला तरच आपल्यावरती आपले देव प्रसन्न होतात. आपले कुलदैवत जे आहेत, कुलस्वामी आणि कुलस्वामिनी, जर यांची आपल्यावर कृपा असेल आणि आपल्या गुरूंची कृपा असेल तर आपल्याला कशाचीही भीती नाही. भले आपल्याकडून देवाच्या बाबतीत काही चुका झाल्या, देव नाराज झाले, देवांचा कोप झाला, तरी आपले गुरु आणि आपले कुलदेव जे आहेत ते आपल्याला प्रत्येक संकटातून तारत असतात. त्यासाठीच आपल्याला कुलदेवांची सेवा करायची असते. तर मग सेवा करण्याची सुवर्ण संधी असते ती नवरात्रीमध्ये. आई भगवतीची जर तुम्ही मनापासून तुमच्या कुलदेवीची सेवा केली तर तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही. आता याआधी आपण घटस्थापना कशी करायची हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्याचबरोबर कलशस्थापना कशी करायची आणि अखंड दिवा कशा पद्धतीने लावायचा हे सर्व व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा. तर भक्तांनो, माहिती बघत असताना, ऐकत असताना कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. आणि आज आपण आपल्या कुलदेवीबाबत एक गोष्ट आपल्याला आपल्या घरात आणायची आहे. आता बघा, तुमच्या देवघरामध्ये कोणकोणत्या देवांचे फोटो आहेत किंवा मूर्ती आहेत हे तुम्हाला लगेच चेक करून पाहायचं आहे. आणि तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा जर टाक नसेल तर तुम्हाला घटस्थापनेच्या आधी तो तुम्हाला घेऊन यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल पक्ष आहे, मग कसा आणायचा? तर पितृपक्षामध्ये आपण नवीन मूर्ती आणू शकतो. बाकी इतर आपण खरेदी करू शकत नाही कपडे वगैरे, पण देव आणायला काहीच हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो, दुसऱ्या राज्यात राहतो किंवा एखाद्या दुसऱ्या देशात राहतो. तुम्ही कुठे जरी असाल, तुमच्या गावी घट जर बसवत असतील तर मग तुमच्याकडे सुद्धा तुमच्या कुलदेवांचा टाक किंवा मूर्ती असायलाच पाहिजे. फोटो असला तर ती गोष्ट वेगळी झाली, पण देवघरात आपण स्थानबद्ध मूर्ती किंवा टाक करतो. तर बघा, टाक करण्याची एक पद्धत आहे. आपल्याकडे जेव्हा आपल्या मुलांची लग्न होतात तेव्हा मोठ्या मुलगा असो मुलगी असो, पहिल्या आपल्या कार्यामध्ये आपल्याला आपल्या देवांचे टाक करायचे असतात. काही ठिकाणी 5 करतात, काही ठिकाणी 7 करतात. तर मग हे टाक आपल्याला पहिल्या आपल्या त्या लग्न कार्यामध्ये उजवून घ्यायचे असतात. त्यानंतर आपल्याला घट बसवायला परवानगी असते. त्याआधी आपली सासू वगैरे ज्या असतात त्याच घट बसवत असतात, म्हणजेच ती आपली प्रमुख स्त्री असते. आपल्या मुलांची लग्न झाल्यानंतर तो मान आपल्याला सुद्धा येतो. पण आता तुम्ही जॉबनिमित्त बाहेर आहात, तुमचं एक वेगळं घर तुम्ही थाटलेलं आहे, म्हणजे तुमचं वेगळं किचन आहे. तर मग ज्या ठिकाणी वेगळी चूल आहे, वेगळं किचन आहे, वेगळा संसार थाटलेला आहे, त्या प्रत्येक घरामध्ये आपल्या कुलदेवांचे मूर्ती आणि टाक असायला पाहिजे. तर मग कुठले कुलदेव? आपले कुलस्वामी आणि कुलस्वामिनी. तर बघा, आता जसं की माझे तुळजाभवानी ही कुलदेवी आहे आणि कुलदेव जे आहेत ते जेजुरीचे खंडोबा. मग असे हे 2 टाक जे आहेत ते असे प्रत्येकाकडे असायला पाहिजेत. जर तुमचे जे देव आहेत ना, तुम्ही त्या देवांचे 2 टाक घ्यायचे. अगदी सगळ्या देवांचे आपल्याला टाक आत्ताच करायला परवानगी नसते. आता हे टाक तुम्ही कुठून आणायचे? तर सोनार जे आहेत ना, बघा जुने छोटे सोनार असतात, जे छान असे टाक बनवतात किंवा ज्यांच्याकडे छोटे छोटे काम केले जातात ना, त्याच सोनारांकडून तुम्ही हे टाक घडवून घ्या. कारण सोनाराकडूनच टाक आणावा असं एक शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे. तर मग तुम्ही आत्ताच लगे आणू शकता. आणि जर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी जाऊन आणू शकत असाल, आसपास जवळ दुकान असेल तर मग तुम्ही तेव्हासुद्धा आणू शकता. पण आता जर तुमच्या घरापासून खूपच लांब अंतरावर दुकान आहे किंवा मग तुम्ही अगदी वेगळ्या आउटसाईडला राहता, तर मग तुम्ही आधीच हे आणून ठेवा. पण तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आणायचं नाही. ह्या 2-3 दिवसामध्येच तुम्ही या गोष्टी आणायच्या आहेत. तर तुम्हाला हे टाक
किंवा मूर्ती घरी आणताना एक पद्धत आहे आणण्याची. तुम्हाला एक नवीन कोरा कपडा न्यायचा आहे, मग लाल किंवा हिरवा तुम्ही कपडा घेऊन जाऊ शकता. हळदी कुंकू आणि अक्षदा. जरी हे तुम्ही नेलं नाही तरी जे सोनार आहेत ना त्यांच्याकडे हे सगळं असतं. तुम्हाला त्यांच्याकडून टाक घ्यायचे आहेत. शक्यतो मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही चांदीचेच टाक घ्या. मग तुम्ही अर्धा भार जरी घेतले ना अर्ध्या भाराचे तरीसुद्धा चालतील. अगदी खूप मोठे असावे असं काही नाही आहे. अर्ध्या भाराचे 2 टाक तुम्ही घेतले तरी चालेल किंवा तांब्याचे सुद्धा तिथे असतात ते सुद्धा घेऊ शकता. पण देवीचे आपल्या कुलदेवांचे टाक जे आहेत ते चांदीचेच असायला पाहिजेत आणि त्याची काळजी घेतली तर ते खूप काळ छान असे राहतात, टिकतात. आणि टाक जे आहेत त्याला पाट असावी, म्हणजे पाठीमागचा भाग जो आहे तो एकदम प्लेन असावा, पाठीमागे कोरीव काम नसावं. आणि असे टाक तुम्हाला लगेच आत्ता मिळून जातील, आधीच करायची वगैरे काही गरज नाही. तर मी सुद्धा हे टाक करायला टाकलेले आहेत आणि घटस्थापनेच्या दिवशीच मी आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे. आता तुम्हाला प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे सुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला टाक घेऊन यायचे आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडेसे तांदूळ. आणि टाक घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला एका तांदळाच्या डब्यात ठेवायचे आहेत आणि मग नंतर घटस्थापनेच्या दिवशीच त्याची तुम्हाला अभिषेक करायचा आहे, पंचोपचार पूजा करायची आहे आणि नंतरच ते पानावरती तुम्हाला आसनस्थ करायचे आहेत. आणि आता पानावरती देवांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, घटस्थापनेच्या दिवशीची विशेष पूजा कशी करायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. या व्यतिरिक्त तुमच्याकडे नवरात्री विशेष अजून काही गोष्टी असायला पाहिजेत. एकतर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असला पाहिजे. हा आपल्या आई भगवतीचा अगदी खूप प्रभावी असा ग्रंथ आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या घरात हा असायलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मी जॉब करते, मी कधी वाचणार दुर्गा सप्तशती. ठीक आहे, तुम्हाला पाठ करता येणार नाही, तुमच्याकडून याची सेवा होणार नाही, पण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये असावा. आणि ज्या स्त्रियांकडे शंख नाही आहे त्यांनी शंख, घंटी हे सुद्धा आणावं, कारण बऱ्याच घरांमध्ये हे असतं. पण नसेल तर या गोष्टी आणा. अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटत आहे, तुम्ही इथे माझ्या देवघरामध्ये बघू शकता हत्ती मी 2 साईडला 2 ठेवलेले आहेत आणि हत्तीची सुद्धा आपण विशेष सेवा कशी करावी नवरात्रीमध्ये हे सुद्धा पाहू. तर याला हत्ती न म्हणता गजलक्ष्मी म्हणतात आणि ही गजलक्ष्मी खूप महत्त्वाची आहे आपल्या या नवरात्रीच्या पूजेमध्ये, सेवेमध्ये. तर तुम्ही हे हत्तीची जी जोड आहे गजलक्ष्मीची ती सुद्धा आणू शकता. अगदी छोटे छोटे आणले देवघरात ठेवण्यासाठी तरी चालतील. आजकाल लोक शोभेसाठी खूप मोठमोठे घेतात, पण शक्यतो गजलक्ष्मी जी आहे ती देवघरामध्ये ठेवून त्याची तुम्हाला सेवा करता यावी. आणि जर त्याची सेवा झाली तर खरंच आपल्यावरती आई भगवती, लक्ष्मी या सर्व देवींची कृपा होत असते. त्यामुळे ही सुद्धा तुम्ही शक्य झाल्यास नक्की आणा. नवरात्रीच्या आधीच तुम्हाला ह्या वस्तू आणायच्या आहेत किंवा मग तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी आणूनसुद्धा देवपूजा वगैरे त्याच दिवशी याची करायची आहे. तर भक्तांनो, कलश स्थापनेच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही कमेंट होत्या, तुम्हाला काही पडलेले प्रश्न होते की कलशातील पाणी कधी चेंज करायचे. तर कलश स्थापना आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 11:47 नंतर ते 12:36 याच फक्त 1 तासामध्ये करायची आहे. यामध्ये तुम्हाला अखंड दीपसुद्धा लावून घ्यायचा आहे आणि नंतर मग तुम्ही घटस्थापना सायंकाळी 5-5:30 वाजेपर्यंत करू शकता. पण या 2 गोष्टी तुम्हाला या शुभमुहूर्तावरती करायच्या आहेत. कलशातील पाणी तुम्हाला 9 दिवस चेंज करायचं नाही. आणि अजून एक, कलश हा आपण पौर्णिमेला आणि अमावस्येला बदलत असतो, पुन्हा दुसरा नव्याने बसवत असतो. हा झाला आपला रेग्युलर कलशाचा नियम. तर आपण हा देवीचा कलश बसवलेला आहे. याचा नियमसुद्धा असाच आहे, घटस्थापनेच्या दिवशी बसवलेला कलश हा तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेलाच काढायचा आहे. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या कलशातील पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण सगळीकडे शिंपडायचं आहे. श्री स्वामी समर्थ या नावाने किंवा मग तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा आणि पूर्ण घरामध्ये, घराच्या बाहेर, समोर जो काही परिसर आहे सर्वत्र हे पाणी शिंपडवून द्यायचं आहे. जो नारळ आहे तो तुम्हाला तसाच पुन्हा कलश स्थापनेसाठी वापरायचा आहे. तर कलशामध्ये आपण दुर्वा, सुपारी, नाणं घातलेलं असतं. तर जे नाणं आहे, जो काही तुम्ही 1 रुपया, 5 रुपये टाकलेले आहेत ते नाणं तुम्हाला
तुमची तिजोरी आहे, जिथे तुम्ही पैसे ठेवता, त्या ठिकाणी तुम्हाला ते एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे. आणि हे सर्व माझ्याकडून सांगायचंच राहून गेलं होतं. आणि तुमच्यासुद्धा कमेंट आल्या, तुम्हाला जरी शंका आल्या ना तरी तुम्ही नक्की विचारू शकता. आणि बाकी सुपारी वगैरे जे आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या. जी पानं आहेत तीसुद्धा, किंवा एखाद्या मोकळ्या चांगल्या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता. अशा पद्धतीने कलशाची तुम्हाला सेवा करायची आहे. पौर्णिमेपर्यंत कलश अजिबात हलवायचा नाही. पौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला कलश उत्तरेकडे थोडासा हलवायचा आहे आणि नंतरच मग तो उचलून पुन्हा दुसरा नव्याने कलश भरायचा आहे. तर हे झालं कलशाबाबत. आणि अखंड दिवा हा दसऱ्याच्या दिवशीपर्यंतच आपल्याला तेवत ठेवायचा असतो, वात विझू द्यायची नसते. त्यानंतर तुम्ही दुसरा दिवा चेंज करून लावू शकता आणि रेग्युलर ज्या पद्धतीने आपण वात लावतो तशीच लावली तरी चालेल. किंवा मग तुम्ही पुन्हा दसऱ्याच्या दिवशी जो दिवा लावाल तो सुद्धा पौर्णिमेपर्यंत चालूच ठेवू शकता, त्याचीसुद्धा काळजी घेऊ शकता. हे झाले नियम. आपल्याला प्रत्येक नियम हा पौर्णिमेपर्यंत पाळायचा असतो, कारण आपल्या घरामध्ये आई भगवती ही पौर्णिमेपर्यंत असते. तर भक्तांनो, स्वामींच्या कृपेने या ठिकाणी मी तुम्हाला या संदेशामधून जास्तीत जास्त नवरात्री विशेष सेवा आणि आपण देवीची कोणती आवडती वस्तू आणायला पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. अगदी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देवीची मूर्ती किंवा टाक नक्कीच आणा आणि त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. आजचा हा व्हिडिओ स्वामी संदेश आवडला असेल तर प्रत्येकाने लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा. जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आणि पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि कुलदेवी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री कुलदेवताय नमः.